सातवीच्या मुलांसाठी चार चार पाच महत्त्वाच्या गोष्टी मी फक्त सांगणार आहे. बोलायला तर भरपूर आहे, अर्धा पाऊण तास बोलता येईल, पण महत्त्वाच्या चार गोष्टी मी फक्त सांगणार आहे वेळेअभावी, आणि त्या महत्त्वाच्या आहेत खूप. त्याच्यातली पहिली गोष्ट सांगतो मी, लक्ष द्यायचं नीट. एक छोटासा मुलगा होता, त्याने शाळेमध्ये पट्टी चोरली. पट्टी चोरल्यानंतर घरी गेला. तो घरी गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला विचारलं की पट्टी कुठून आणली रे? चोरली. आईने त्याला शाबासकी दिली, शाबासकी. नंतर मग आईकडून त्याला प्रोत्साहन मिळाल्यामुळे मग त्याला चोऱ्या करण्याची सवय पडली आणि तो छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागला आणि मोठा चोर बनला. तो मोठा चोर बनल्यानंतर तो इतका मोठा चोर बनला की मोठे मोठे दरोडेखोरी करायला लागला, खून सुद्धा करायला लागला तो, आणि खूप एक्सपर्ट चोर बनला तो. जगातला एक्सपर्ट चोरांमधला एक चोर बनला. पण एक दिवस असा आला की त्याला पकडलं गेलं पोलिसांकडून आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. आणि आपल्याला माहिती आहे की फाशी ज्याला होते त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. मग त्याला ती इच्छा विचारली गेल्यानंतर त्याने सांगितलं की मला माझ्या आईची भेट घ्यायची आहे. नंतर मग त्याच्या आईला त्याला भेट करून त्याच्या आईची त्याला म्हणजे त्याच्या आईला त्याला भेटू दिलं गेलं. आणि मग त्याने काय केलं, त्या आईच्या हाताला आहे ना जोरात चावा घेतला आणि त्याने असं सांगितलं की तू जर मला लहानपणी शाबासकी दिली नसती तर मी आज एवढा मोठा चोर बनलो नसतो. ही पहिली गोष्ट मला तुम्हाला काय सांगायची आहे की तुम्ही जर चुकीचं कोणतीही गोष्ट कराल ना तर तुम्हाला तुमचा पुढचा काळ वाईटच येईल. बरेचसे मुलं मोठे होतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात. दुसरा जरी चुकीच्या मार्गाने जात असेल ना तरी सुद्धा आपण चुकीच्या मार्गाने जायचं नाही, हे आपण पक्क ठरवलं पाहिजे, नाही तर कुठे ना कुठे तरी सापडणार. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आता सांगतो मी. एक तंत्रज्ञ होता, ह्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत पण तरी मी सांगतोय तुम्हाला. एक तंत्रज्ञ होता. एकदा एका कारखान्याची मशिनरी बंद पडली. खूप प्रयत्न करून सुद्धा ती मशिनरी दुरुस्त झाली नाही. कोट्यवधी रुपयांचं नुकसान व्हायला लागलं. शेवटी एक तंत्रज्ञ एका खेड्यापाड्यातून आलेला आणि त्याने त्या मशिनरीचं निरीक्षण केलं. एक हातोडा घेतला आणि त्या मशिनरीला छोटासा असा ठोका मारला. मशिनरी लगेच चालू झाली एकदम काही क्षणामध्ये. मग त्याला बिल विचारलं गेलं, किती पैसे झाले? त्या तंत्रज्ञाने सांगितलं 10,000 रुपये झाले. तो मालक म्हटला, त्या कारखान्याचा मालक म्हटला, एवढ्याचे 10,000 रुपये? अहो म्हणे एवढ्याचे 10,000 रुपये नाही, फक्त तो ठोका मारण्याचा फक्त 1 रुपया म्हणे, आणि तो कसा आणि कुठे मारायचा त्याचे 9,999 रुपये. म्हणजे त्याच्या ज्ञानाचे ते 10,000 रुपये होते. म्हणजे दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जर ज्ञानी असाल ना तर तुम्हाला जगामध्ये किंमत राहील, हे लक्षात ठेवा. ज्ञानी असाल तर तसं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा, ज्ञानी बना. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला. बिरदेव डोने नाव लक्षात घ्या, नवीन नाव आहे, पूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. बिरदेव डोने नावाचा एक खेड्यातला मेंढ्या पाळणारा विद्यार्थी आज एकदम मोठा ऑफिसर झालेला आहे भारतातला, एकदम मोठा ऑफिसर. तो कोण झालेला आहे, काय झालेला आहे, आता हे सांगायला काही वेळ नाही. मी ग्रुपवर आहे ना एक व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही जरूर बघा. आणि मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला तो दाखवेलच. आलं लक्षात? त्याची मुलाखत बघा, किती कठीण परिस्थितीतून तो पुढे गेलेला आहे. थोडक्यात ज्ञानाला किंमत आहे. चौथी गोष्ट, ह्या शाळेमधून जे विद्यार्थी पुढे गेलेले आहेत ना त्यांचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. आता दूर जायचं काम नाही, तुम्ही छायाचं काम बघा. छायाचं काम एवढ्या 6-7 महिन्यापासून त्या आहेत, छाया मॅडम आहेत. नकळत छाया तोंडात येऊन जातं, तसं रिलेशन असल्यामुळे छाया मॅडम म्हटलं पाहिजे. बघा
तर खरोखर शाळेची खूप मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. छाया मॅडमचंच उदाहरण सांगतो, असं काय नाही. ह्या शाळेतून मागच्या वर्षीच गेलेले विद्यार्थी बघा, नाशिकमध्ये ती संजना भोये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं सूत्रसंचालन केलं नाशिक सारख्या ठिकाणी. कोणत्या खेड्यातून आलेली आहे म्हणे ही मुलगी. त्याच्यानंतर आठंबा सारखी आश्रमशाळा, आठंबे आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी आहे ना, खूप प्रसिद्ध आहे ती आश्रमशाळा. तिथे सुद्धा ही कोमल मणिराम पालवे असंच नाव ना, तिने ट्रॉफी मिळवलेली, वक्तृत्वामध्ये खूप चांगला प्रभाव त्या ठिकाणी पाडला. असे विद्यार्थी आपल्या शाळेतून तयार होत आहेत आणि याच्यानंतर सुद्धा होणार आहेत, मला खात्री आहे. रोहन सारखा विद्यार्थी खूप मदत केलेली आहे त्याने शाळेमध्ये. आता बरेच विद्यार्थी आहेत, खूप मदत केलेली आहे मला शाळेमध्ये जादा क्लासेससाठी. विजयासारखी विद्यार्थिनी, एकदम नम्र, सगळ्यांचं ऐकून चालणारी आणि खरोखर ती पुढे जाणार आहे. तिच्यामध्ये ज्या कला आहेत ना, खरोखर ती खूप पुढे जाणार आहे. एक इंडियन आयडल म्हणून एक कार्यक्रम असतो, माझं खूप कधीपासून म्हणजे आमची चर्चा होत असते की त्या कार्यक्रमामध्ये ती जाऊ शकते आणि त्याच्यासाठी सेपरेट आपण कधीतरी बोलणार आहोत. तुम्हाला 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्री मला फोन करा, अर्ध्या रात्री फोन करा. कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा कुठल्याही प्रकारची तुमची समस्या वगैरे त्या संदर्भात बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोला. आलं लक्षात? ही समस्या सॉल्व्ह होईल की नाही ही पुढची गोष्ट. बरेचसे विद्यार्थी चांगले 7वीमध्ये आहे, सर्वांची नावं काही घेतले जाणार नाही. प्रतीक आहे, प्रतीक विजय चव्हाण आहे, साहिल आहे. बघा यांच्यामध्ये कला आहे वेगळ्या वेगळ्या, फक्त अभ्यासच. समीर बघा, एकदम सिंपल व्यक्तिमत्व, म्हणजे कधीही आगाऊपणा नाही, असं बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यांचंच नाव निघत असतं. त्याच्यानंतर आहे ना, मी एक गोष्ट हे बोलण्यामध्येच विसरलो, मला आठवण नाही. हां, आली आठवण मला. माधुरी हेमराज चव्हाण बघा, हिची एक आठवण काय आहे माहिती आहे का मला, म्हणजे 6वीला असताना का 5वीला असताना माझ्याकडून आहे ना, तिला खूप मारलं गेलं होतं. ती आली आहे का, खूप मारलं गेलं होतं आणि तिची थोडीशी सुद्धा मिस्टेक नव्हती, मिस्टेक दुसऱ्या मुलीची होती. तर मला वाईट वाटलं, मग मी तिला बोललो की माझ्याकडून चुकून असं झालं बुवा असं. पण तिला याचं वाईट वाटलं की सरांना त्रास होईल बुवा याचा, म्हणून ती म्हटली की सर जे झालं ते झालं म्हणे, जाऊ द्या आता. चांगले विद्यार्थी तुम्ही बनण्याचा प्रयत्न करा, एवढंच मी आज थांबतोय.